खरा चेहरा आहे ना तो दिसलाय मला समोर सर. म्हणजे आमच्याशी चांगलं वागायचं, आम्हाला कशी मदत करताय हे दाखवायचं, आमची जबाबदारी घेतल्याचा आव आणायचा, तुमच्या वागण्याने आमचे डोळे दिपवायचे आणि मग शांतपणे स्वतःचा प्लॅन साधायचा. हाच होता ना तुमचा प्लॅन. आलाय आता लक्षात माझ्या. तुमच्या त्या किमती अंगठ्यांचा दिखाऊपणा ना नका लादू आमच्यावर. रोहनच्या लग्नाचा खर्च केला नाही तरी चालेल. हे असं सगळं वागून आमच्याशी मैत्री करायचा प्रयत्न करू नका, कारण जे वागून ठेवलंयत ना ते इतकं भयंकर आहे की त्याने फक्त शत्रुत्व वाढणार आहे तुमच्याशी आमचं. शत्रुत्व वाढणार? काय काय बोलताय तुम्ही? उगाच उगाच बोळसटपणाचा वाढू नका आता. वृद्धाश्रमावर बुलडोझर कोणी चालवला? मी ज्या वृद्धाश्रमासाठी काम करते व्हॉलंटियर म्हणून, तो वृद्धाश्रम तुमच्या जमिनीवर आहे. किती दिवस झाले तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतेय. तुम्ही धमक्या काय देताय, काय काय करताय. तिथे तुमच्या ऑफिसवर आले, रिसेप्शनवर येऊन भेटले, तुमच्या गेटवर आम्ही मोर्चे घेऊन येतो, तुमच्याशी पर्सनली बोलायचा प्रयत्न करते. 5 मिनिटं द्या, 5 मिनिटं द्या करून थकले. 2 मिनिटं नाही काढू शकलात तुम्ही. आता रोहन आणि अधिराचं लग्न अडकलंय तर तुम्ही बस स्वयंवर लावायला निघाला. तो त्यासाठी वेळ आहे तुमच्याकडे, भरपूर वेळ आहे. आता मला कळलंय तुमची समज राजवाडे. म्हणजे हे असं मेंटली आम्हाला या सगळ्यात अडकवून ठेवायचं आणि तिथे वृद्धाश्रमावर जाऊन बुलडोझर चालवायचा, हाच डाव होता ना तुमचा. कुठला बुलडोझर, कुठला वृद्धाश्रम मला करत? तुमची माणसं ना तिथे वृद्धाश्रमात येऊन आमच्या सगळ्या म्हाताऱ्या माणसांना घाबरवून गेलीये. ती माणसं घाबरली म्हणून तुमच्याशी बोलायला आली, तुमच्या दारावर मोर्चे घेऊन उभी राहिली सगळी आमची म्हातारी माणसं. तुम्ही काय केलात? तुम्ही हकलवून लावलात त्यांना. खरं तर ना तेव्हाच तुमचं इंटेन्शन लक्षात यायला हवं होतं. अहो पण ही कुठली माणसं? मी अशी कुठली माणसं नाही पाठवली. नाही तुम्ही कुठे पाठवली? तुम्ही तर तुमच्या बहिणीच्या लग्नाच्या कार्यात बिझी आहात ना. पण तुमच्या नावाने दुसरी माणसं तिथे आश्रमात पोहोचली. मला खरंच याबद्दल खरंच काही माहिती नाही हो. बस करा ना, बस करा आता. खोटं बोलू नका आणि हा 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 सगळा ढोंगीपणा बंद करा आता. मी एकच सांगते, आज कसं बसं जाऊन ते सगळं मी थांबवलंय. पण जर परत आमच्या वृद्धाश्रमातल्या एकाही म्हाताऱ्या माणसाला त्रास झाला किंवा एकाच्याही केसाला धक्का जरी लागला ना तर तुमची गाठ माझ्याशी आहे. सोडणार नाही तुम्हाला, लक्षात ठेवा समर राजवाडे. वीण दो घातली तुटे